पहा लक्ष द्या. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर बघा तर फॅक्टरायझेशन मध्ये आपण काल कुठपर्यंत पाहिलं होतं? सिम्प्लिफाय मध्ये पाहिलं होतं, राईट. तर याच्यामध्ये बघा लक्ष द्या. बोर्ड दिसतोय का बघा बरं? व्हाईट बोर्ड दिसतोय का सर्वांना? यस, ओके, ठीक आहे. तर बघा आता सिम्प्लिफाय मध्ये आपण काल प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं होतं. नाउ टुडे वी विल सी सेकंड एक्झाम्पल. तर काय आहे एक्झाम्पल? 3a तर बघा एक्झाम्पल काय आहे? 3a प्लस 5b क्यूब माइनस 3a माइनस 5b क्यूब, राईट. तर याच्यामध्ये 3a प्लस 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b क्यूब, तर याचं जे एक्सपेन्शन पाहिलेलं आहे आपण, तर याला a कन्सिडर करूया, याला b कन्सिडर करूया. काय झालं? ऑफलाइन क्लासेस, ठीक. फर्स्ट एक्झाम्पल, मोबाईल आहे ना तुझ्याकडे? तर 3a प्लस 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b चा क्यूब. तर काल फर्स्ट एक्झाम्पल झालेला आहे रिया, राईट. तर हे सेकंड एक्झाम्पल. तर याचं एक्सपेन्शन, याला ए कन्सिडर करूया, याला बी कन्सिडर करूया. तर याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे का बघा बरं? तर बघा याचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी. ए म्हणजे याच्यामध्ये ए म्हणजे 3a प्लस 5b. दिस इज आवर ए. सो 3a प्लस 5b आणि ए मायनस बी म्हणजे मायनस करायचंय 3a मायनस 5b. बघा हे ए आहे आपलं आणि हे बी आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये असतं ए स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला 3a प्लस 5b चा स्क्वेअर करावा लागेल इंटू ए बी असतं, म्हणजे 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3a मायनस 5b चा स्क्वेअर. तर याच्यामध्ये बघा, याला पुढे सॉल्व करता येईल का तुम्हाला? तुम्ही करा बरं सॉल्व. करा सॉल्व.
बघा याच्यामध्ये काय लिंक आता टाकली ना मी परत. आता ग्रुपवर मेसेज आला ना, लिंक टाकले मी. तो आला का नाही मेसेज? बघू मोबाईल. तर याला एक्सपांड करा बरं. तर याला एक्सपेंड करा बरं. 3a प्लस 5b 3a प्लस 5b याला मायनस केलं तर या ब्रॅकेटच्या बाहेर -3a परत, आणि हे इथे मायनसच्या जागी प्लस 5b होईल. हा झाला पहिला ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा, याला a प्लस बी स्क्वेअरचा एक्सपेन्शन करा. 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर प्लस 2ab. 2ab म्हणजे 2 इंटू a किती आहे? 3a आहे, आणि b किती आहे? 5b आहे, प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5b चा स्क्वेअर 25b स्क्वेअर. बघा थोडस लेंदी येत आहे. प्लस हे a प्लस बी आहे, हे a मायनस बी आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर केलं मी तर 9a स्क्वेअर. a स्क्वेअर इथे बघा a, आणि हे a प्लस बी a मायनस बी च्या याच्यानुसार जर केलं मी तर ठीक आहे. तर 9a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर, आणि परत हे ब्रॅकेट राहिलाय आपला, प्लस हा ब्रॅकेट आहे प्लस 3a चा स्क्वेअर, कारण आता हे a मायनस बी स्क्वेअर आहे लक्षात घ्या. सो याला काय करणार मी, 9a स्क्वेअर मायनस असतं इथे बघा, इथे किती असतं? मायनस असतं इथे 2ab 2 इंटू 3a इंटू 5b आणि प्लस 5b चा स्क्वेअर म्हणजे 25b स्क्वेअर. तर याला जर एक्सपांड केला, याला जर लिहिलात, हा ब्रॅकेट बघा, प्लस 3a मायनस 3a कॅन्सल, प्लस 5b प्लस 5b इथे झालं 10b. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा, हे 9a स्क्वेअर आणि हे 9a स्क्वेअर आणि हे 9a स्क्वेअर, तीन ठिकाणी 9a स्क्वेअर आलाय. तर 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर लिहा, किंवा डायरेक्ट एक स्टेप लिहू शकता तुम्ही. ज्यांना अवघड चाललंय त्यांच्यासाठी लिहितोय मी. 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर. तर बघा ओके, प्लस हे 5 इंटू 3 15 इंटू 3 30ab. बर, कोणाला जर समजलं नसेल तर मी रिपीट करतो, आधी मला हे सांगू द्या. हे बघा 30ab हे 25b स्क्वेअर मायनस 20b स्क्वेअर कॅन्सल, हे घेतलंय आपण. हे 25b स्क्वेअर परत आलाय म्हणजे परत 25b स्क्वेअर, आणि हे मायनस परत इथे मायनस आहे, आणि 3 पंच 30 ab, परत हे मायनस 30ab प्लस 30ab कॅन्सल. काय येतं? तर दिसत नाही काय येतं. 10
बी या ब्रॅकेट मध्ये 999 हे 27 ए स्क्वेअर, हे परत कॅन्सल झालंय, प्लस 25 बी स्क्वेअर, आणि 10 बी ने जर मल्टिप्लाय केलं तर हे होईल 270 ए स्क्वेअर बी प्लस 250 बी स्क्वेअर इंटू बी क्यूब होतं. आता ज्यांना समजलंय त्यांनी शांत रिव्हिजन करा, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी जरासं सांगतो. एकदा लिहून घ्या एकदा परत. बघा मी परत एक्सप्लेन करतोय, एकदा व्यवस्थित बघायचंय. बघा या ब्रॅकेटला आपण ए कन्सिडर करूया आणि या ब्रॅकेटला आपण बी कन्सिडर करूया. तर ऍक्च्युली हे काय आहे, या ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे ए चा क्यूब आहे आणि या ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे बी क्यूब आहे. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब आहे का बघा बरं. हे ए म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट आणि बी म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट. आपण काल लास्टला असं एक एक्झाम्पल केलं होतं, राईट. तर मग आता ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपेन्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का, काय आहे सांगा. ए क्यूब मायनस बी क्यूब कसं करतो आपण, ए मायनस बी करतो, ए मायनस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय करतो, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेतो ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. ए मायनस बी इंटू अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे का नाही बघा. हा फॉर्म्युला एक्सपेन्शनचा बरोबर आहे का नाही बघा. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो परत एकदा. उडा 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 उडा. अरे कोण झोपले रे ते, उडा लवकर. उठले का सर्व, उडा. हा आत्ता आली जाग, राईट. दुपारी मस्त पैकी दुपारचा टाइम घेतला आपण झोपायसारखा, आहे का नाही. हा राईट. तर याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये बघा की हे म्हणजे पहिलं ब्रॅकेट म्हणजे हा ए आहे आणि दुसरं ब्रॅकेट म्हणजे हा बी आहे. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी जसं लिहितो तसं आपण लिहिलं ए मायनस बी लिहिलं. ए म्हणजे पहिला ब्रॅकेट 3a प्लस 5b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3a मायनस 5b, राईट. हे इथलं झालं, हे ए मायनस बी एवढं झालं हे. आता याच्या पुढे काय असतं, ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू ए इंटू बी म्हणजे हा एकदा ब्रॅकेट आणि इंटू हा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट 3a प्लस 5b वाला इंटू 3a मायनस 5 वाला. हे ए चा स्क्वेअर झाला. आता याच्यामध्ये बघा ए चा स्क्वेअर झाला हे इंटू ए बी, ए चा स्क्वेअर झाला हे ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे हा ए आणि हा बी आणि प्लस बी चा स्क्वेअर, प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे बी म्हणजे सेकंड ब्रॅकेट दॅट इज 3a मायनस 5b स्क्वेअर.
इथपर्यंत समजलं का बघा बरं, ही स्टेप समजली का? चला उठा, परत एकदा उठा, ही स्टेप समजली का बघा. ए मायनस बी आणि याला हे ए स्क्वेअर आहे, हे ए आहे, हे बी आहे आणि परत हे बी स्क्वेअर आहे. ही स्टेप समजली, राईट? ओके. तर मग आता बघा की हे आता फक्त सॉल्व केलं, याच्या पुढे काही नाही केलं दुसरं. या ब्रॅकेटला जशाच तसं ठेवलंय. आता बघा मी हे इरेज करतोय. बघा आता बघा, तर आता बघा की याच्यामध्ये की हे ब्रॅकेट जशाच तसं आणि ह्याला मायनस आहे, या ब्रॅकेटच्या आधी मायनस आहे, सो इथं +3a च्या जागी -3a केलं आणि इथं मायनस होतं, देअरफॉर +5b केलं. या ब्रॅकेटमध्ये 3a + 5b आणि -3a + 5b उरलं. मग हे 3a आणि -3 कॅन्सल होते का नाही? हे 3a आणि -3a, मग उरतं 5b + 5b म्हणजे 10b. बघा हे ब्रॅकेट इथं आला 10b वाला. या ब्रॅकेटचं आधी क्लिअर झालं का बघा? या ब्रॅकेटमध्ये 3a आणि -3a कॅन्सल झालं, 5b आणि +5b 10b झालं. इथे झालं या ब्रॅकेटचं क्लिअर. छोटं छोटं सॉल्व्ह करा, असं एकदम ढागा एवढं नका करू. त्याच्यासाठी आधी आपण प्रॅक्टिस सेट मध्ये छोटे छोटे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, बरोबर आहे का नाही? जर तुम्ही एखादी आता तुम्हाला जर भाकर दिली खायला, तर तुम्ही काय करता? जशीच तशी भाकर खाता का? नाही, एवढू लाले तुकडे करून खाता तुम्ही. आता ते तुकडे ज्याच्या त्याच्या पद्धतीने असतात. कोणाचं तोंड जर बारीक असेल एकदम, तर ते एवढू लालेच तुकडे करते. कोणाचं तोंड मोठं असेल तर ते एवढं लाले तुकडे करते. मग त्या पद्धतीने आता या प्रॉब्लेमला तुकड्यामध्ये पाहायचं आपल्याला. तर बघा आपल्याला की ठीक आहे, तर याला बघा की हे या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे आता इथला हा तुकडा खायचा आपल्याला एक. तर मग आता कोणाला एखादी तुकडा तिकट लागू शकते, कोणाला गोल लागू शकते. तर मग त्याच्यामध्ये बघा की हे 3a + 5b, 3a + 5b या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचंय. तर 3a + 5b ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर इथे परत फॉर्म्युला a + b चा स्क्वेअर. त्याच्यामुळे म्हणतोय आधी छोटे छोटे फॉर्म्युले प्रॅक्टिस करा. छोटे छोटे असं खायची प्रॅक्टिस असेल तर एक भाकर संपायला काही वेळ लागत नाही. त्याप्रमाणे छोटे छोटे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले आपण, तर मोठा प्रॉब्लेम आला की असं परेशानी होत नाही. तर मग याला बघा, a स्क्वेअर म्हणजे 3a चा स्क्वेअर किती होते सांगा? 3a चा स्क्वेअर, 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर, राईट? प्लस 2ab असतंय, 2 इंटू a आहे म्हणजे a म्हणजे इथलं a 3a आणि b म्हणजे हे इथलं b 5b आणि प्लस 5b चा स्क्वेअर म्हणजे 25b स्क्वेअर. म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला का बघा? मी हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला इथपर्यंत. त्याच्यानंतर आता इथे बघा काय आहे, a + b आहे आणि हे a - b आहे, म्हणजे a स्क्वेअर. हे 3a + 5b, 3a - 5b म्हणजे 3a चा स्क्वेअर आणि -5b चा स्क्वेअर. 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर होईल आणि 5b चा स्क्वेअर 25b स्क्वेअर होईल. हे पण झालं या ब्रॅकेटचं. आणि लास्टला आपण जे केलं होतं 3a - 5b, तर a - b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. परत a - b स्क्वेअरचा फॉर्म्युला 9a स्क्वेअर, 9a स्क्वेअर -2ab असते आणि प्लस b स्क्वेअर असते. आता समजली का सांगा बरं ही स्टेप? आता समजली का ही स्टेप? आणि ही स्टेप आता जरी समजली तरी तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागेल, राईट? सर्व एक्झाम्पल सोपे नसतात, त्याचप्रमाणे सर्व एक्झाम्पल अवघड सुद्धा नसतात. त्यामुळं आपण जागेवर राहणं महत्वाचं आहे. सोपे आले की उड्या मारायच्या आणि अवघड गेलं की आलं की बाबा रे लईच अवघड आहे, असं नसायला पाहिजे. एक स्टॅबिलिटी मेंटेन असायला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये, राईट?
तर बघा तर मग आता बघा याच्यामध्ये मी हे ब्रॅकेट तर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे. आता लाईक टर्म एकत्र घ्या. लाईक टर्म म्हणजे 9a², त्याच्यानंतर परत 9a², परत 9a², हे होईल 27a². लाईक टर्म एकत्र घ्यायच्यात. लाईक टर्म एकत्र घ्यायच्यात 9a², 9a², 9a². तर या लाईक टर्म एकत्र घेतल्यानंतर 9a 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 27a² होईल. त्याच्यानंतर बघा हे जर गुणाकार केला तुम्ही 3 × 2 6 × 5 30ab, तर प्लस 30ab होईल. हे 25b² मायनस 25b² कॅन्सल झालं आणि प्लस 25b² तेवढं राहिलं इथे. प्लस 25b² तेवढं राहिलं इथे. आणि इथं परत मायनस 30ab, हे जे आहे मायनस 2ab, तर हे मायनस 30ab, राईट. लक्षात आलं का? तर चालतंय. जर डाऊट असेल तर प्रॉब्लेम सेंड करू शकता. डाऊट असेल तर प्रॉब्लेम सेंड करू शकता. हे समजलं मग? हा प्रॉब्लेम समजला का बघा बरं? हा प्रॉब्लेम समजला का बघा? राईट. लिहून घ्या मग, लिहिलेलं नसेल. वर गेले असते, वर गेले असते. झालं का? डन. ओके. सो पहा, लक्ष द्या. बघा पुढचा प्रॉब्लेम बघा. थर्ड जो प्रॉब्लेम आहे, बघा के ए प्लस बी क्यूब, इथे लक्ष द्या व्यवस्थित. ए प्लस बी क्यूब आहे, याला ब्रॅकेट आहे, आणि नंतर ए क्यूब आहे आणि मायनस बी क्यूब आहे, याला ब्रॅकेट नाही, लक्षात घ्या. तर याला एक्सपेंड करा सरळ, याला फक्त एक्सपेंड करा डायरेक्ट. ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला लक्षात आहे तुमच्या? तुम्हाला माहिती आहे का ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला? ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला
चला ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला याला एक्सपेंड करूया. ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे का विसरलात? ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब प्लस बी क्यूब आणि मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब जशाच तसं ठेवलंय. मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब जशाच तसं ठेवलंय. हा लक्ष द्या की मग आता हे ए क्यूब आणि हे मायनस ए क्यूब कॅन्सल होतं. हे बी क्यूब हे मायनस बी क्यूब कॅन्सल होतं. उरतं काय बघा, फक्त काय उरतं? 3a² बी प्लस 3ab² एवढंच उरतं. हा चला बघा, क्वेश्चन एकदम सिंपल होता का नाही हे? तर याच्या पुढचा करा बरं तुम्ही. याच्या पुढचा करा बरं. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही करायचा आहे आता. पी क्यूब याच्यामध्ये काय समजलं नाही साक्षी? याच्यामध्ये काय कोणती स्टेप समजली नाही सांग बरं मला. ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे का तुला? ए प्लस बी क्यूबचा तोच फॉर्म्युला लिहिला इथे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून मायनस ए क्यूब आहे आणि मायनस बी क्यूब आहे. तर हे ए क्यूब आणि हे मायनस ए क्यूब कॅन्सल होतं. या प्लस बी क्यूब मायनस बी क्यूब कॅन्सल होतं. याच्यामध्ये कोणती स्टेप समजली नाही सांग मला तुला साक्षी. याच्यामध्ये कोणती स्टेप समजली नाही सांग बरं. आहेच एकच स्टेप त्याच्यात. राईट. हा ओके चलो. सो बघा आता क्वेश्चन नंबर 4. पी क्यूब मायनस पी प्लस 1 क्यूब पी क्यूब मायनस पी प्लस 1 क्यूब. तर आता याला पी क्यूबला जशाच तसं राहू द्या. मायनस याचं एक्सपेन्शन करा बरं. मायनस याचं एक्सपेन्शन करा. मायनस याचं एक्सपेन्शन करा. ए प्लस बी चं क्यूब काय असतंय? याचं एक्सपेन्शन. ए चा क्यूब म्हणजे पी क्यूब. 3a² म्हणजे p² इंटू 1 प्लस 3ab². 3 इंटू ए आहे p इंटू 1 चा स्क्वेअर 1 प्लस बी क्यूब असतं ते 1 चा क्यूब 1 म्हणजे पी क्यूब मायनस ब्रॅकेटमध्ये बघा काय येतं. पी क्यूब प्लस 3p² प्लस 3p प्लस 1 कारण 1 चा स्क्वेअर बी घ्या क्यूब बी घ्या 1च येतो. मग आता या ब्रॅकेटच्या बाहेर काढताना इथे जिथे जिथे प्लस आहे तिथे तिथे मायनस होणार. जिथे जिथे मायनस आहे तिथे तिथे प्लस होणार. तर मग बघा आता ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. पी क्यूब
पी क्यूब मायनस पी क्यूब, मग हे इथं परत मायनस होणार 3p स्क्वेअर, इथं परत मायनस होणार 3p आणि इथे परत मायनस होणार 1. हे पी क्यूब आणि मायनस पी क्यूब कॅन्सल होईल आणि फायनल जे आन्सर येईल ते 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1 येईल. बघा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? चला लिहून घ्या बरं, लिहून घ्या. आपल्याला एक मस्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुला चला मस्त पैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता बघा मस्त पैकी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 5. आता व्यवस्थित सर्वांनी माझ्यासोबत आन्सर द्यायचंय. सर्वांनी माझ्यासोबत हा प्रॉब्लेम करायचा आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम काय आहे बघा. प्रॉब्लेम काय आहे, 3xy मायनस 2ab याचा क्यूब आहे आणि मायनस 3xy प्लस 2ab याचा क्यूब आहे. आता व्यवस्थित हा सर्वांनी माझ्यासोबत आन्सर द्यायचे. सर्वांना एक 5 मिनिटासाठी डोळे चोळून बसा. टाइम झाला नाही रे बाळा, अजून आहे की 5 मिनिटं आहेत की. लगेचच टाइम झाला कसं कळतं तुम्हाला एवढ्या लवकर? तर बघा आता आता या ब्रॅकेटला आपण ए कन्सिडर करूया, या ब्रॅकेटला आपण बी कन्सिडर करूया. या ब्रॅकेटला आपण ए कन्सिडर करूया, या ब्रॅकेटला आपण बी कन्सिडर करूया. तर ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा ए मायनस बी आहे. म्हणजे ए म्हणजे हा ब्रॅकेट, म्हणजे 3xy मायनस 2ab ए, आणि मायनस बी म्हणजे हा ब्रॅकेट आहे 3xy प्लस 2ab. हे ए मायनस बी झालं. हे काय झालं? ए मायनस बी. लक्षात आलं का बघा? हे ए मायनस बी झालं. राईट. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. दॅट इज 3xy मायनस 2ab याचा स्क्वेअर करावा लागेल.
बघा ए चा स्क्वेअर प्लस ए बी असतं, तर प्लस ए बी म्हणजे ए ब्रॅकेट हा आहे, सो 3xy मायनस 2ab आणि या ब्रॅकेट मध्ये बी ब्रॅकेट म्हणजे 3xy प्लस 2ab. आता लास्टला काय राहते सांगा बरं, लास्टला काय राहिले आपलं घ्यायचं, लास्टला काय राहिले घ्यायचं सांगा बरं आपलं, लास्टला काय राहील, हे ए झालं ए मायनस बी, हे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय राहिलं आता बी स्क्वेअर, राईट. बी म्हणजे आता कशाचा स्क्वेअर राहिला, 3xy प्लस 2ab या ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिला. ब्रॅकेट घ्या, ब्रॅकेट करत चला म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जात आहे. ठीक आहे, परत एकदा बघा बरं स्टेप. राईट. तर बघा आता याला आपण सॉल्व्ह करूया, फक्त आता काय सॉल्व्ह करायचंच राहिले, हा ब्रॅकेट जशाच तसा लिहूया इथे, कोणता 3xy मायनस 2ab. आता या ब्रॅकेटच्या आधी बघा बरं मायनस साइन आहे, म्हणजे हे काय होणार मायनस 3xy होणार आणि इथे मायनस 2ab होणार, कारण त्या ब्रॅकेटच्या आधी मायनस होतं. त्याच्यानंतर याचा स्क्वेअर आहे बघा, याचा स्क्वेअर, तर तुम्हाला ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे, काय करतो आपण त्यावेळेस, ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहा बरं वहीवरती. ए मायनस बी चा फॉर्म्युला काय लिहितो आपण, ए स्क्वेअर, ए म्हणजे आता 3xy चा स्क्वेअर, जे की किती होतं 3 चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर y स्क्वेअर, मायनस काय असतं बघा 2 इंटू ए इंटू बी असतं, 2 इंटू ए इंटू बी. तर 2 इंटू ए इंटू बी म्हणजे काय होणार बघा बरं, 2 इंटू ए काय आहे, 2 इंटू ए काय आहे, ए आहे इथे 3xy आणि बी आहे 2ab, तर या दोघांचा गुणाकार, हे 2 इंटू 2 4 इंटू 3 12, हे किती होतं बघा 12, आणि या दोघांचा गुणाकार xyab होईल, 12xyab आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2ab चा स्क्वेअर, दॅट इज 9a स्क्वेअर बी स्क्वेअर, राईट. आता परत हे ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए, परत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 3xy स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर y स्क्वेअर, नाईन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इथे मायनस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस याचं एक्सपेन्शन 9x